संपूर्ण देशासह विशेषतः महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे। महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी भाजप प्रणित केंद्रातील व राज्यातील सरकार स्पेशल फेल ठरले आहे। दहशतीचे राजकारण करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करीत असलेले भाजप प्रणित सरकार निरंतर गुंडांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे। देशातील व राज्यातील मुली व महिला असुरक्षित झाल्या आहेत। बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश आदरला आहे। या घटनेच्या विरोधात केवळ निदर्शने करण्यापर्यंत सीमित न राहता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी, धुळे जिल्हा विस्तारक नदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अथवा वेळप्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जुडो कराटेचे प्रशिक्षण देण्याची मोहीम राबवली जात आहे। ज्यावेळेस मी घरीला अटॅक करतोय, हा माझा हात बाहेर फेकणार आहे। आलं लक्षात? रेडी पोझिशन, डावात खाली यायचा तुमचा इकडचा आहे। आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या आणि युवती सेनेच्या माध्यमातून सर्व लहान मुलींना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन 1ली ते 5वीच्या विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स व स्वरक्षणासाठीचे धडे देण्याचा आज शिबिराची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे। सन्माननीय वरुण सरदेसाई साहेब तसेच युवा सेना कार्यकारिणी सदस्या प्रियंकाताई जोशी यांच्या मार्गदर्शनाने विस्तारक नदीम सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही स्वरक्षणाचे धडे आज प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यासाठी जैन मराठी शाळा येथे ती सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लहान 1ली ते 5वीच्या विद्यार्थिनींना आपलं स्वतःचं संरक्षण कसं करावं आणि त्यांना मार्शल आर्ट तसेच जुडो कराटे याचं सर्व प्रशिक्षण युवा सेनेच्या माध्यमातून मोफत या ठिकाणी देण्यात येत आहे। आणि हे सर्व आम्ही धुळे शहरातल्या धुळे जिल्ह्यातल्या विधानसभा वाईज या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत। याचा सर्वात प्रामुख्याने सर्वात मोठा उद्देश असा आहे की जी बदलापूरची घटना घडली, की बदलापूरची घटना ज्या चिमुकल्यांवर जो अत्याचार अन्याय झाला तो यापुढे कोणत्याही विद्यार्थिनीवर होऊ नये म्हणून त्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठीचे शिबिर युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सकारात्मक कार्याने निर्लज्ज व निकामी अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांचा निषेध राज्यभर व्यक्त करण्याचा निर्धार युवा सेना शिवसेनेने केला आहे। धुळे जिल्हा युवा सेनेच्या मार्फत युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत। विद्यार्थिनी व महिला सबलीकरण करण्याच्या युवा सेना शिवसेनेच्या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हरीश माळी, युवा सेनेच्या युवती प्रमुख सोनी सोनार, मुख्याध्यापिका अलका पाटील यांच्यासह जय हिंद शाळेचे प्राचार्य, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।